आता आपण बघणार आहोत हेल्दी स्प्रिंग डोसा. त्याचं साहित्य सांगताय? हां, त्याचं साहित्य म्हणजे आता 3:1 प्रमाण घ्यायचं. नाचणी जर 3 वाट्या असेल तर 1 वाटी उडदाची डाळ आणि ती 3 ते 4 तास भिजवायची आणि वाटायची आणि मग हे नाचणीचं पीठ त्याच्यात मिक्स करायचं. ओके. आणि थोडंसं भिजवताना तेल, साखर आणि मीठ असं फक्त 2 ते 3 तास भिजवायचं. ओके. हां, हे ते तयार पीठ आहे. ओके. आणि आता आपण भाजीचं साहित्य बघूयात. ही रंगीत ढोबळी मिरची, लाल, हिरवी, पिवळी, कोबी बारीक चिरलेला, कांदा, पनीरचे तुकडे, गाजर किसून, बेबीकॉर्न आणि हे स्प्राउट्स आहेत. म्हणजे हल्ली बीन स्प्राउट्स म्हणजे बाहेर बाजारात पण मिळतात किंवा आपण मिक्स कडधान्य घेतो त्याचं फक्त स्प्राउट्स घेऊन ते अजून हेल्दी बनू शकतं. आणि नंतर मग बटर, मिरपूड, कोथिंबीर, आलं लसूण, हिरवी मिरची, साखर, केचप आणि मीठ. ओके. आणि हे काय इथे एवढं? हे सजावटीसाठी चीज किसलेलं, हा कोबी बारीक चिरून घेतलेला आणि हे रंगीत मिरच्या. हे किंचित रंग बदलला की मग आपण आलं टाकूयात. लसूण थोडीशी टाकून घेऊयात. आता हे आलं टाकूयात. पण हे शक्यतो कसं आवडणाऱ्या भाज्याच इथे झालं पाहिजे तर. हा, ते आहे. आता आपण कांदा घालूयात. सगळं चालेल. आता मिरची घालूयात. सगळी? हा, सगळं. म्हणजे या मिरचीला तसा काय अर्थ नाहीये, फक्त कलरफुल. हा, हल्ली मुलांना अट्रॅक्टिव्ह पण दिसायला पाहिजे ना, एकदम कलरफुल. आता आपण बेबीकॉर्न घालूयात. हा, नंतर हिरवी मिरची थोडीशी. आता आपण गाजर टाकूयात. आता पनीरचे तुकडे. पनीर जरा जास्त घातलं तरी चालतं, म्हणजे मुलांना जरा चव आवडते पनीरची. आता मीठ, मिरपूड, थोडीशी अर्धा चमचा मिरपूड, थोडीशी साखर, केचप टाकूयात. आता 2 चमचे चालेल. आणि आता गॅस बंद करून आपण कोबी आणि स्प्राउट्स टाकूयात, म्हणजे मग ते जास्त शिजणार नाही. हां, चालेल. हो, ह्याचा उद्देशच तो आहे ना, मुळातच जास्त शिजवायचं नाही हाच उद्देश आहे. आणि ते स्प्राउट्स टाकूयात. आणि थोडीशी कोथिंबीर. वास छान आलाय. आता ही भाजी झालेली आहे. आता आपण इकडे डोसे करायला घेऊयात. ओके. तो तवा तिथे ठेवला आणि तव्याला आम्ही जरा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे ना. गॅस लहानच ठेवायचा का मोठा? हां, आता जरा थोडासा मोठा करू, मग 2 मिनिटांनी बारीक करूयात परत. हे होतं आहे तोपर्यंत आपण इथे कोबी जरा सजावटीचं तयारी करूया. खाली घालू? हां, का खालती सगळा कोबी गादी घातल्यासारखी. हे सुद्धा घालायचं नाही, हे आपण आता वरनं घालणार. हे आणि चीज. ओके. हे वरनं सुकलं की जरा उलटायचं. ह्याला साईडने काही तेल वगैरे घालायचं? हां, जरा हे कोरडं होऊ देत, मग आपण तेल घालूयात साईडने. थोडंसं आपण तेल सोडत करूया. आता आपण उलटूयात. झाला की आपण ही भाजी भरूयात, रोल करूयात आणि हे करूयात. आणि स्प्रिंग का म्हणलं तर आपण स्प्रिंग रोल प्रमाणे त्याची घडी करणार आहोत. आणि तुम्हाला पाहिजे तर हे असं करून ठेवायचंय आणि स्प्रिंग रोल सारखं तळायचं असेल तर ते तळू पण शकता तुम्ही. समजा पाहुणे येणार असेल तर सकाळी हे असं संबंध करून ठेवायचं. हा, राहतं ना व्यवस्थित. गुंडाळी करून ते आपण वेगळ्या प्रकारे गुंडाळी करतो, ते राहतं. आणि मग संध्याकाळी तुम्ही तळायचं असेल तर तळू पण शकता स्प्रिंग रोल प्रमाणे. हा, म्हणजे पाहुणे आले तर पटकन आपण देऊ शकतो. तर हे झालेलं आहे. गॅस बंद करूया. आता आपण ते काय तुकडे करणार? हां, आपण आता त्याच्यामध्ये भाजी भरूयात. बरं. आता आपण ही भाजी भरूयात त्याच्यात. साधारण मसाला डोसा असतो त्याच धर्तीवर. हां, त्याच्या प्रकारे.
फक्त आपण बटाट्याची भाजी न बनवता ही बनवली. आणि आता ह्याची घडी अशी घालायची, हे इकडनं दुमडायचं, हे इकडनं हे असं करायचं, अच्छा हे असं. हे आता स्प्रिंग रोल सारखं झालं. मग हे आपण असं करून नंतर तळू पण शकतो. करेक्ट. आणि मग हे असं देताना असं तिरकं कापून द्यायचं. होय होय, काय बात आहे. आता ह्याच्यावर हे ह्याचं काय करायचं? आता ह्याच्यावर हे नुसतं रंगीत ढोबळी मिरची ठेवायची आणि चीज थोडस, आणि ह्याच्याबरोबर केचप आणि पुदिन्याची चटणी. बेस्ट. कॅचअप. कॅचअप कुठे चाललात तुम्ही? कॅचअप लवकर लवकर फटाफट लिहून घ्या साहित्य आणि कृती. नाचणीचा स्प्रिंग डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी भिजवून वाटलेली उडीद डाळ, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, कोबी, कांदा, पनीर, गाजर, बेबी कॉर्न, स्प्राउट्स, बटर, मिरपूड, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, आलं, लसूण, हिरवी मिरची, साखर, टोमॅटो केचप, मीठ आणि चीज. कृती: 3 वाटी नाचणीचं पीठ आणि 1 वाटी भिजवून वाटलेली उडीद डाळ. या मिश्रणामध्ये तेल, साखर आणि मीठ घालून 2 ते 3 तासांसाठी मिश्रण आंबवून घ्यावं. पॅन मध्ये बटर गरम करून त्यावर लसूण, आलं, कांदा, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, बेबी कॉर्नचे तुकडे, हिरवी मिरची, गाजर, पनीरचे तुकडे, मीठ, मिरपूड, साखर आणि 2 चमचे टोमॅटो केचप घालून मिश्रण वाफवून घ्यावं. गॅस बंद करून या मिश्रणामध्ये कोबी, स्प्राउट्स आणि कोथिंबीर घालून भाजी तयार करावी आणि ती गार होऊ द्यावी. पॅनवर तेल गरम करून त्यावर डोशाचं पीठ पसरून डोसे काढून घ्यावेत. या डोशांवर तयार भाजी घालावी. डोसा फोल्ड करून रोल करावा. प्लेट मध्ये कोबी घेऊन त्यावर तयार डोसा ठेवावा. रंगीत भोपळी मिरची आणि चीज घालून केचप बरोबर डोसा सर्व्ह करावा.